यांची जयंती साजरी करण्यासाठी इथे जमलो आहोत। स्त्री शिक्षणाचा रचला तुम्ही पाया, शब्दही अपुरे पडती तुमचे गुण गाया। विधवा अनाथांच्या तुम्ही बनल्या आई, त्रिवार वंदन करते तुम्हाला सावित्रीबाई, त्रिवार वंदन करते तुम्हाला सावित्रीबाई। आज 3 जानेवारी 1831 सातारा जिल्ह्यातील नायगाव या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला आणि अखेर संपूर्ण भारताला एक तेजस्वी तारा प्रदान झाला। सर्वप्रथम सर्वांना सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि विद्यार्थ्यांना देखील। ज्ञानबंदीच्या साखळदंडांनी जेरबंद झालेल्या महिलांना ज्ञान संवर्धनाची पहाट प्रदान करणाऱ्या ज्ञानज्योती म्हणजे सावित्रीबाई। देशातील समस्त महिलांना शिक्षणाचा तिसरा डोळा प्रदान करणाऱ्या ज्ञानज्योती म्हणजे सावित्रीबाई फुले। धर्माच्या नावाखाली समस्त भारतीय स्त्रियांचे भावविश्व नाकारणाऱ्या व्यवस्थेविरुद्धचा बुलंद आवाज म्हणजे सावित्रीबाई फुले, सावित्रीबाई फुले। सर्वप्रथम मी कोणताही कार्यक्रम म्हटलं की कार्यक्रमाची धुरा सांभाळण्यासाठी आपणाला अध्यक्षांची गरज असते, तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान IHB सरांनी स्वीकारावं अशी मी त्यांना नम्र विनंती करते। आताच जे मॅडमने सूचना मांडली त्या अध्यक्षस्थानासाठी आपल्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक अनुमोदन आहे। धन्यवाद सर। विषमतेचा अंधार दूर सारण्या, मनामनात दीप पेटवूया, करुणी प्रतिमा पूजन, तेज कार्यक्रमाचे वाढवूया। आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांना मी विनंती करते की त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करावं। तोपर्यंत इयत्ता 7वीच्या मुली ओवी सादर करणाऱ्या समोर येतील। आता लक्षात आलं। मुलांनी आपापसात बोलू नये। पहिले भरायचं ते। आपल्या समोर इयत्ता 7वीच्या मुली ओवी सादर करण्यासाठी आल्या आहेत। माझी ओवी ग सावित्रीच्या बुद्धीला, स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू घातला। अशिक्षित अडाणी तू प्रतिभाशी शिकली, मुलींसाठी पहिली शाळा तू काढली। दुसरी ओवी गायली तुझ्या गदयाला, दुसरी ओवी गायली तुझ्या गदयाला। मांगडू टेकावून चालवली तू शाळा, घराबाहेर काढले तोंड दिले सगळ्या यात्रांना। तिसरी ओवी गायली तुझ्या मोठ्या मनाला, फसवलेल्या विधवेचा यशवंत बाळाला। दत्तक घेतला चौतक घेतला, चौथी ओवी गायली तुझ्या राजात
नित्य ग वाहिला ज्योतिबांची सावली तेजाला तुझे करुणी वसामी घेतर भगिनींना जागवीन संघटित करीन ज्ञान लावीन हेच तुला नमन हेच तुला नमन. खूप छान. सर्वांना बालिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मी एक छोटीशी कविता सादर करते. सावित्री, तू दाखवलेला विश्वासाचा अर्थ स्वार्थ झाला. सावित्री, तू दाखवलेला विश्वासाचा अर्थ स्वार्थ झाला. तू होतीस म्हणून माझ्या जगण्याला अर्थ आला. तू होतीस म्हणून माझ्या जगण्याला अर्थ आला. शिक्षित झाली आणि ज्ञान मिळाले, भयुक्त झाली न्यारी. शिक्षित झाली, ज्ञान मिळाले, भयुक्त झाली न्यारी. तू पाया जगाचा तुझवर उभी दुनिया सारी. तू पाया जगाचा तुझवर उभी दुनिया सारी. बेटी बेटा दुनिया सारी समान सारे, तू कायदा असा केला. बेटी बेटा समान सारे, तू कायदा असा केला. तू होतीस म्हणून माझ्या जगण्याला अर्थ आला. तू होतीस म्हणून माझ्या जगण्याला अर्थ आला. सावित्रीच्या लेकी आम्ही, तू आई समध्याची झाली. सावित्रीच्या लेकी आम्ही, तू आई समध्याची झाली. चला मर्दानी तुझी रुटवाट तुझल्या भाली. चाल मर्दानी तुझी रुटवाट तुझल्या भ्याली. लाटलाड्स भारी तू आणि उजेड आम्ही दिला. लाटलाड्स अंधार तू आणि उजेड आम्ही दिला. तू होतीस म्हणून माझ्या जगण्याला अर्थ आला. तू होतीस म्हणून माझ्या जगण्याला अर्थ आला. तू लाड समजाची झेललेली शेण शिव्या. तू लाड समजाची झेलली शेण शिव्या. आतून अंकारली ओव्या तोंडीने ते चुकले थोडं. तू होतीस म्हणून माझ्या जगण्याला अर्थ आला. तू होतीस म्हणून माझ्या जगण्याला आला. धन्यवाद. खूप छान. पुढील भाषण सादर करण्यासाठी येत आहे इयत्ता 5वी अ मधील विद्यार्थिनी लक्ष्मी वाघमोडे. जिच्यामुळे शिकली तीन दबड्यांची मुले, जिच्यामुळे शिकली तीन दबड्यांची मुले, ती ज्ञानदाती, ती ज्ञानज्योती, ती ज्ञानदाती, ती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले. सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे गुरुजन आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मी आपणासमोर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची यशोगाथा सांगण्यास उभी आहे. सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांना माझे त्रिवार वंदन. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ह्या भारताच्या पहिल्या शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नवसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. विवाहानंतर ज्योतिबांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले. क्रांतीज्योती सावित्रीबाई व ज्योतिबांनी 1 जानेवारी 1848 मध्ये पुण्याच्या बुधवार पेठेत मुलींची शाळा काढली. त्यांच्या क्रांतिकारी निर्णयाला लोकांनी तीव्र विरोध केला. लोक त्यांच्यावर शेण, चिखल, दगड फेकत, पण त्या डगमगल्या नाहीत. त्यांनी शिकवण्याचे चालूच ठेवले. त्यांनी गोरगरीब, अनाथ व विधवांना आधार दिला. सती, बालविवाह, केशवपणा अशा वाईट प्रथांना त्यांनी विरोध केला. त्यांनी काव्य फुले, बावनकशी, सुबोध, रत्नाकर सारखे काव्यसंग्रह लिहून समाज जागृती केली. त्यांनी स्त्रियांना साक्षर व्हा, निर्भय व्हा असा संदेश दिला. दुर्दैवाने 10 मार्च 1897 रोजी सावित्रीबाई फुले यांनी अखेरचा श्वास घेतला. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय सावित्री. धन्यवाद.
छान. पुढील विद्यार्थिनी आहे प्रगती शिलेनी, इयत्ता 9वी अ. आज आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त एकत्र आलो आहोत. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजात बदल घडवून आणले. त्यांच्या महान कार्याला व विचारांना अभिवादन म्हणून मी आपल्या समोर काही चारोळ्या सादर करणार आहे. समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, धन्य ती क्रांतीज्योती सावित्री माऊली, धन्य ती क्रांतीज्योती सावित्री माऊली. शिक्षणाचे स्वर्गाचे जिने उघडले दार, शिक्षणाचे स्वर्गाचे जिने उघडले दार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार. स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटवली ज्ञानाची ज्योती, स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटवली ज्ञानाची ज्योती, धन्य ती क्रांतीज्योती सावित्री माऊली. महाराष्ट्राच्या दिव्यज्योती ओवाळू त्यांची आरती, महाराष्ट्राच्या दिव्यज्योती ओवाळू त्यांची आरती, नमन माझे सावित्रीस आहे आज त्यांची जयंती. धन्यवाद. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव श्रावणी आहे. आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांचे वडिलांचे नाव खंडोजी नवळे पाटील असे होते. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई होते. त्यांचे पतीचे नाव महात्मा ज्योतिबा फुले असे होते. त्यांनी पहिली महिला शिक्षिका तसेच थोर समाजसेवक होत्या. त्यांना माझे कोटी कोटी प्रमाण. जय हिंद, जय भारत. खूप छान. माय सावित्री तू महान, देशाला तुझा अभिमान. माय सावित्री तू महान, देशाला तुझा अभिमान. सुरू केली मुलींची शाळा, फुलविला तू क्रांतीचा मळा. सुरू केली मुलींची शाळा, फुलविला तू क्रांतीचा मळा. स्त्रियांना कधीच नव्हता शिक्षणाचा अधिकार, चूल आणि मूल हेच त्यांच्या आयुष्याचे सार. ज्योतिबांनी चालवली पहिली मुलांची शाळा, कर्मठ लोकांशी त्यांनी कडवा संघर्ष केला. सुरू केली मुलींची शाळा, फुलविला तू क्रांतीचा मळा. ध्येय ठेवून झालीस तू पहिली स्त्री शिक्षिका, समाजाचा छळ सोसून उंचावली पताका. जीवन सारे गेले गरिबांच्या शिक्षणाला, भारताचे खरे रत्न तू, सलाम तुझ्या कार्याला. सुरू केली मुलींची शाळा, फुलविला तू क्रांतीचा मळा. माय सावित्री तू महान, देशाला तुझा अभिमान. सुरू केली मुलींची शाळा, फुलविला तू क्रांतीचा मळा. खूप खूप सुंदर पद्धतीने सादर केलेला आहे. तर पुढील भाषण सादर करण्यासाठी येत आहेत सोनाली हुगार. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव सोनाली आहे. आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांचा जयंती आहे. सावित्रीबाई फुले या भारताची पहिली महिला शिक्षिका होते. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांचा विवाह लहान वयात ज्योतिबा फुले यांच्याशी झाला आहे. ज्योतिबा फुले त्यांना लिहायला वाचायला शिकवले. ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या भारतात पहिली मुलींची शाळा काढण्याचा मान मिळवला. त्यांच्या समाजातील वाईट प्रथांना विरोध केला. 10 मार्च 1897 मध्ये निधन झाले. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. धन्यवाद. पुढील नृत्य सादर करण्यासाठी येत आहेत
इयत्ता 7वीच्या मुली पायल शिंदे आणि परिणिती शिंदे. फुलमळामध्ये एकच माळी फुलवी जीवन फुले. एकच माळी फुलवी जीवन फुले. फुलमळामध्ये एकच माळी फुलवी जीवन फुले. धन्य ज्योतिबा फुले आपले धन्य क्रांतिबा 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 फुले. ज्योती सावित्रीबाई किती सांगू तिची नवलाई. क्रांती ज्योती सावित्रीबाई किती सांगू तिची नवलाई. महिलांना शिक्षण देऊन झाली सरस्वती ती आई. महिलांना शिक्षण देऊन झाली सरस्वती ती आई. क्रांती ज्योतीच्या प्रकाशाने शिकल्या मुली अन मुले. क्रांती ज्योतीच्या प्रकाशाने शिकल्या मुली अन मुले. धन्य ज्योतिबा फुले आपले धन्य क्रांतिबा फुले. 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 जीवनामध्ये फुलली सुगंधी फुले. नारी जातीच्या जीवनामध्ये फुलली सुगंधी फुले. धन्य ज्योतिबा फुले आपले धन्य क्रांतिबा 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 फुले. जोरदार एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. या मुलींनी कशा पद्धतीनं सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले त्यांनी जे केलेलं शिक्षणाचं कार्य आहे ते कार्य त्यांनी या नृत्यातून आपल्या समोर सादर केलेलं आहे. नवऱ्याची मर्जी राख मुलं बाळ सासू घार. जीव खेळण्याकरती लाया भिडताना आरकार. जीव तुझा भाच्या परी रोज होई खाली वर. भिडतीला भिडणारी आकर. बायपण बारी देवा बायपण बारी र. बायपण बारी देवा
सुखा सौमित गोडसुळे आहे. आज 3 जानेवारी आहे. आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करत आहोत. सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांना माझे त्रिवार वंदन. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायगाव येथे झाला. सावित्रीबाई फुले व ज्योतिबांनी पुण्यात मुलीची पहिली शाळा काढली. त्यांनी समाजातील गोरगरीब व उपेक्षितांच्या जीवनात नवचैतन्य फुलवले. त्या एक समाज परिवर्तनाची शक्ती होत्या. त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र.